यांनी काय आंबवून नाही खाल्लं कुणच नाही, पण आपल्या भीमा टाकले भीमा खाईन थोडं हळूहळू. तो हळूहळू गव आहे ना पण खाऊन टाकतो. हा तर तोंडच घालीत ना अजिबात त्याच्यात. आणि आता मका करून आणली. या माणसं जाऊ इथे जुनी घर असं जुनं पोर म्हणले पिक्चरची शूटिंग झालती राव. मी तर पहिल्यांदा ऐकलं. असा पण दिसतो की गेट ताव बरं गांगाव. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता जवळपास 1 वाजलाय. जस्ट मी आता 15-20 मिनिट आलो गोठा आलो. यांना पाणी दाखवलं आणि यांना ना मका टाकून दिली खुन्नसला. आपल्या खुन्नसनी का सकाळचं आंबवून नाही खाल्लं, मग ती सगळ्या लक्ष्मीला टाकून दिलं अख्खं. आणि याला आता परत 1 पाटी मका आणि अर्धा पाटी कडवा टाकला याला. आणि आपल्या भीमाला 1 अर्धा पाटी कडवा टाकलाय. त्यांनी आंबवून खाल्लं अख्खं एकदम. मागलं शेण झाडून सगळं केलं. या साईडची आमची ताडपत्री ना पहिली वाली लेअरवाली ती या साईडनी साठली दाखी. तू कडबा जरा भिजला. त्याला मी असं लक्ष गेलं, एक साईडनी पाणी पडतं म्हणा कडबा कापडा पण या साईडनी खाली पडलं होतं खाली. मग वर चढून सगळं दोरीने बांधून घेतलं अख्खं. जरा आहे ना पाठवलं वाईट दुखा लागली तर पेन किलरच्या गोळ्या आणायच्या मला. नाही माझ्या घरी आहे ती गोळी खायला लागेल. लयच अवघडल्यावर खायला तो आज. हे सगळं साफ केलं. मागलं 12 वाजता पाणी पाजा आलो ना त्यावेळेस मला साफ केलं नाक. मग काय प्रॉब्लेम नाही होत. नाही तर नंतर 6 वाजता लय चिखल होतं अक्का. आपला सेमून नाही भीमा ही जागेवर काय असेल जागेवर मिटते डायरेक्ट. एका जागी अख्खी मॅट वल्ली करत ही. आणि हे पण त्याच मार्गी लागलाय. लक्ष्मीनी ही पण मॅट आहे ना पायाने उकरून टाकली तोडा लागलीत. पण तिला सहज तुटणार नाही मॅट ही वाली, कारण चांगली हार्डवाली ती तुटल्या होऊन एक नवीन परत आणीन. मग ती पण एक त्याच्याविषयी झाड आली मग त्या साईडनी साठला होता कागद. इकडे खाली पाडला होता. परत आत टाकून घेतला आणि एक्स्ट्रा. जवळपास 3 वाजल्यात. लय लोक टाइम देतो आता. 1 वाजता उठून आलो तुम्ही खाली. बस 2 तास गेले एड्या. आपल्याला जे सांगोडीला ना ते वासरू बघायचं आपल्याला. हे रितेशांच्या पाहुण्याचं वासरू. ती गोशाळा आहे मोठी. लिहा रे यांचा त्या साईडने रोड असेल ना मग आपण तिथून आलतो. त्या माणसाकडून वासर घेतला तिकडून चिखल असेल रे आपण. हा सावकाश वॉटर क्रॉसिंग आलेली मेन रोडला आहे बंगला ना. त्या फार पुढे गाड लावली तिथून चालू असं रानातून. नशीब ह्या वावर आहे ना मुरुमड आहे त्याच्यामुळे जास्त चिखल नाही इथं. गावात लय बाई चरायला वासरांना जनावरांना लय वाईट. या माणसं जाऊ इथे जुनी घर असं जुनं पोर म्हणले पिक्चरची शूटिंग झालती राव. मी तर पहिल्यांदा ऐकलं. जुनंच घर आहे राव अजून पण त्यांनी ठेवलं असंच. लय चिखल रेड इथं. हा गोरा आहे कोसा गोरा आहे कोसा. याला चारायला ठेवलं यांनी तर पाऊस लागला. असा पण दिसतो की गेट ताव बरं गांगाव. मारतोय दारा बरं तुम्ही कळणारा तुमच्या हातात आहे. हा
सोडा सोडा सोडा. आता 4 वाजल्यात. वासरू बघितलं आम्ही, पण वासरू बैलगाड्याच्या कामाचं नाही राव. वासरू आता 1.5 वर्षाच्या वरच आहे बरा. आपला विमा आहे याच्या हाईटचा आहे बरोबर, म्हणजे 7 महिन्याचा आहे फक्त तो, आणि हे 1.5 वर्षाचं आहे. म्हणजे नजर बिजर काही नाही ना असं वाटत, हे शर्यतीच्या कामाचं आहे असं होऊन त्यांना बघितलं आणि आलो परत रिटर्न मागू परत. आता आहे आपली ती 2 त्यांना 3 सांभाळायला लागेल. कुन्नसला चालवायचं आहे. 4 वाजल्यातून जायला घरी 20 मिनिट लागतील, अर्धा तास होईल. 4:30 वाजता चालवायला लागेल त्याला. मग लक्ष्मीला घेऊन जायचं, तिच्या पाठीमाग बरोबर चालतोय तो. लय लांब आहे राव, तिकडं वाटत बरं त्या कोपऱ्यात. आता इथून रोडला जायचं, इकडं मेन रोडला गाडी लावली. हिंदकेसरी प्रणय दादा काळुंखे यांचे आगमन. अरे इकडे की वा वा वा. टोपी कुठली घातली? काय प्रायमर लीडर आहे काय? नाप करतो काय? एवढा चिखलातून कष्ट चालू आहे. 2000 years later. One hour later. आता शिकवट झालो, एक अर्धा तास झाला लागतो आम्हाला इथं चालू आणायला. चांगला दामा पाहिजे रे. हा थोडा जरा अंतर आज कमी मारले आला. टाइम नव्हता, उशीर झालता ना म्हणून. नाही तर त्याला फुल लांब न्यायचं होतं आज. पण 5:30 वाजले आता. त्यांचं ना शेंदाडून घ्यायला लागन आणि आंबवण ठेवून देतो यांना. मग साफसफाई करून घेऊ पहिली. काय ना ते पल्ले घाण करतात मग नंतर. काढून गाडलं, सगळी मागली साफसफाई केली, यांना मका टाकून दिली. यांनी काय आंबवण नाही खाल्लं कुणच नाही, पण आपल्या भीमा टाकले. भीमा खाईन थोडं हळूहळू. तो हळूहळू गव आहे ना, पण खाऊन टाकतो. हा तर तोंडच घालीत ना अजिबात त्याच्यात. आणि आता मका करून आणली, मक्याची कुट्टी आणली. हरितेशने कुट्टी केली होती वर. एवढी कुट्टी आता आहे ना रात्रीभर चालन, म्हणजे ह्या टायमिंगपर्यंत बागन पूर्ण. थोडं दूर करून डाय जातो घरी. आता हे शेड्यूल असतं आमचं डेली, सकाळपासून संध्याकाळ असं शेड्यूल असतंय. फक्त आता आहे ना ह्याला चालवायचं आहे ना, ह्याला तयार करायचं आम्हाला. ह्याच्या पाठीमागं हात धुवून पाठीमागं लागलो आम्ही आत्ता. बघू आता ह्याला अजून चांगला चालून बिलून आहे ना, व्यायाम द्यायला लागेल त्याला, तेव्हा त्याला भूक लागेल.